पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत त्यांनी अभिनयाच्या आधी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी केलेली आहे. 1952 ते 1955 अशी सलग 3 वर्ष ही अभिनेत्री सायकलिंग आणि स्विमिंग यामध्ये राष्ट्रीय स्तरावर विजेती होती. या दोन्ही खेळात त्याने अनेक आंतरराज्य स्पर्धाही जिंकलेल्या आहेत. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अभिनेत्री चित्रपटांकडे कशी वळली? तेच जाणून घेण्यासाठी आज आपण बोलणार आहोत ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांच्याबद्दल. 30 ऑगस्ट 1937 रोजी शुभा खोटे यांचा जन्म मुंबईत झाला. शुभाजींचे वडील नंदू खोटे हे स्वतः सुद्धा एक अभिनेते होते. त्याने अनेक मूकपटांमध्ये आणि रंगभूमीवर काम केलेलं होतं. साहजिकच अभिनय हा शुभाजींच्या रक्तातच होता. शालेय शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना सायकलिंग आणि स्विमिंगमध्ये फार रस होता. वयाच्या अवघ्या 4थ्या वर्षीच शुभाजींनी रंगभूमीवर काम केलं होतं. शाळेच्या सुट्टीत त्यांनी एका मराठी चित्रपटात काम केलं आणि याच चित्रपटातील सायकलवर बसलेल्या असतानाचा फोटो वृत्तपत्रात छापून आला. हा फोटो प्रसिद्ध दिग्दर्शक अमिया चक्रवर्ती यांनी पाहिला आणि त्यांच्या चित्रपटात शुभा खोटे यांना संधी देण्याचं ठरवलं. 1955 साली प्रदर्शित झालेल्या सीमा या चित्रपटातून शुभा यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर चंपाकली, पेंगेस्ट, हीरा मोती अशा चित्रपटातून त्या दिसून आल्या. 1958 साली एकाच वर्षात प्रदर्शित झालेले अनारी, घराना आणि ससुराल हे 3ही चित्रपट हिट ठरले आणि शुभा खोटे हे नाव सगळ्यांच्याच चांगल्या परिचयाचं झालं. 1959 साली प्रदर्शित झालेल्या छोटी बहन चित्रपटात मेहमूद यांच्याबरोबर त्यांनी पहिल्यांदाच विनोदी भूमिका निभावली. छोटी बहन नंतर पुढील 6 वर्ष शुभाजी, मेहमूद आणि धुमाळ या तिन्ही कलाकारांनी अक्षरशः धमाल उडवून दिली. याच दरम्यान प्रदर्शित झालेले भरोसा, जिद्दी, सांज और सवेरा, लव इन टोकियो, ग्राहस्ती, हमराही आणि बेटी बेटे या चित्रपटांना रसिकांची भरपूर पसंती मिळाली. आधी उल्लेखलेल्या चित्रपटांशिवाय दिल एक मंदिर, मिली, गोलमाल, एक दूजे के लिए, कुली, सागर, खून भरी मांग, सौदागर पासून अगदी अलीकडच्या काळातील टॉयलेट एक प्रेमकथा आणि डबल एक्सेल यांसारख्या गाजलेल्या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली. हिंदी चित्रपट सृष्टीतील मेहमूद, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, अमिताभ बच्चन, अमोल पालेकर, उत्पल दत्त, नूतन, रेखा अशा अनेक दिग्गज कलाकारांसोबत शुभाजींनी काम केलं. त्यांच्यावर चित्रित झालेली जाना तुम्हे प्यार में, जा 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 रे दीवाने जा, गोरी चलो ना हंस की चाल, वो दिन याद करो, मैं तेरे प्यार में क्या क्या न बना, मैं रंगीला प्यार या राही अशी काही गाणी आजही लोकप्रिय आहेत. शुभाजींनी 6 दशकांच्या कारकिर्दीत जवळपास 100 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. शुभाजींनी शुभमंगल, माझा पती करोडपती, प्रेमसूत्र, बकेट लिस्ट यांसारख्या मराठी चित्रपटात सुद्धा काम केलं. 1968 साली त्यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेला चिमुकला पाहुणा हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण तो फारसा यशस्वी ठरला नाही. शुभाजींनी निर्मात्या म्हणून बॅचलर्स वाईफ हे इंग्रजी नाटक रंगभूमीवर आणलं आणि ते खूप यशस्वी ठरलं. याचबरोबर हेराफेरी, हम दोनो, लेट्स डू इट यांसारख्या नाटकांची निर्मिती आणि दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलं. नाटक आणि चित्रपटांबरोबर शुभाजींनी अनेक सिरियलमध्ये सुद्धा अभिनय केला. जुनून, जबान संभाल के, एक राजा एक राणी, जुगनी चली जालंधर अशा हिंदी आणि एका लग्नाची तिसरी गोष्ट, ठिपक्यांची रांगोळी अशा मराठी सिरियल्समध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. सीमा चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी सायकल चालवत असताना त्या पडल्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. शुभाजींना 7 वेळा गंभीर दुखापती झाल्या, पण दरवेळी त्यावर मात करून त्या पुढे काम करतच राहिल्या. शुभाजींचे बंधू विजू खोटे हे सुद्धा प्रसिद्ध अभिनेता होते.
शुभाजींच्या अभिनयाचा वारसा त्यांची कन्या भावना हिने पुढे चालवला आहे. शुभाजी आता 88 वर्षाच्या आहेत, पण त्यांच्यामधला उत्साह थोडाही कमी झालेला नाही. प्रमुख अभिनेत्री, चरित्र अभिनेत्री आणि विनोदी अभिनेत्री या तिन्हीचा अनोखा संगम शुभाजींच्या अभिनयातून दिसून येतो. या पुढेही त्यांनी कामं करत राहावीत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला शुभा खुटे यांचा कोणता अभिनय आवडतो हे आम्हाला जरूर कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता निरोप घेतेय. नमस्कार.